जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये मदत करायची आहे. त्यांनी मोहोळ तालुक्याचा उल्लेख केला. म्हटलं मी उद्या जाणार आहे. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला किट द्यायचे. तर त्या MIT मध्ये शिकणाऱ्या मुलांनी हा सोहम तापडे आणि त्याच्या सगळ्या टीमनी काल आपल्याला आता मोहोळ तालुक्यासाठी 10 लाख रुपयाचे किट, किराणा किट, जे आज आपल्याला अडचणीच्या काळामध्ये ठीक आहे आपण म्हणत नाही, पण ते गरजेचं होतं. ते गरजेचं हे MITच्या मुलांनी दिलेलं आहे. निश्चित प्रकारे सर्वांनीच याचा एक आदर्श घ्यावा. आपण सध्या मोहोळ आणि माढ्याच्या भागामध्ये आहोत. या ठिकाणी द्राक्ष बाग खूप मोठ्या प्रमाणात त्याचे अँगल सुद्धा निघून गेलेले आहेत जमिनी. आता जे नुकसान, आता बरोबर आहे तुमचं, शेवटी तुमचा अश्रू तुमचं हे बरोबर आहे, पण आता काळजी करू नका. शेवटी ही गोष्ट बरोबर आहे तुमची. आपण निश्चित प्रकारे तुम्हाला मदत करू, काळजी करू नका. सरकार तुमच्या बरोबर आहे, शासन तुमच्या बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज पूर परिस्थिती झाली आहे, सरकार त्यावरती उपाययोजना करते, पण पूर परिस्थिती सीमेला निर्माण का झाली यावरती आता चौकशी होण्याची गरज आहे. कारण सीना कोळेगाव मधनं अनियंत्रित पाणी सोडलं गेलं, त्याचं जर नियोजन आधी झालं असतं तर कदाचित ही पूर परिस्थिती सोलापूर जिल्ह्यावरती या बाबतीमध्ये भविष्यामध्ये कुणामुळे नुकसान झालंय, कुणी काय चौकशी हे काय केलंय, आज फक्त आधार द्यायचा वेळ आहे. परत नंतर चौकशी करून जो कोण ह्यात चुकला असेल किंवा ह्या नुकसान भरपाईच्या आपल्या अडचणीच्या काळामध्ये ज्या आमचा महसूलचा असेल, कृषीचा असेल, ग्रामविकासचा असेल, ह्यामध्ये किंवा आपण म्हटलं जलसंपदा, ह्यामध्ये निश्चित प्रकारे जो कोण हलगर्जीपणा करेल त्याचा निश्चित प्रकारे शासन वेगळा विचार करेल. धाराशिवमध्ये पाऊस पडणार हे माहिती होतं, पूर येणार हे माहिती होतं, तरी देखील जे कोळेगाव धरणाचं जे पाणी ते उजनीकडे वळवायला का उशीर झाला? या बाबतीमध्ये मी तेच सांगतो ना, आज विषय कुठला, शेतकऱ्याला महत्व. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे चौकशी करून जो कोण दोषी असेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल. 100% चौकशी समिती, आता हे सगळं शेतकऱ्यांचं दुःख बनल्यानंतर चौकशी करून त्याच्यावरती निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल. तुमच्या समोरच शेतकऱ्यांना अश्रू वाहिले, असे अनेक हजारो शेतकरी जे आहेत ते स्वप्नांचा चिखल झालाय, सरकार कसं अश्रू पुसणार आहे? 100% शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये योग्य तो विचार नक्की करतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.